तर यानंतरच्या काळातलं महाराष्ट्र कारण जर तुम्हाला दोन ठाकरेंच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा हवं असेल, दोन पवारांच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा हवा असेल आणि ते तसं झालं तरच टिकणार आहे. जर ते दोन पवार आणि दोन ठाकरेंच्या पुरतं मर्यादित राहिलं तर ते महापालिकेच्या निवडणुकीनंतर एक संपेल आणि चुकून जर हे सरकार पुढे मागे पडलंच तर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दुसरा भाग त्यातला निकामी होईल. नवसंस्कृतीकरण, नवपर्यायी राजकारण जुन्या माणसांच्या कुबड्यांवर चालत नाही, जुन्या विचारांच्या लोकांच्या कुबड्यांवर चालत नाही. जो काही विचार आहे, कच्चा विचार असेल, जो काही विचार आहे थोडा पूर्ण न पिकलेला विचार असेल, पण नव्या माणसांनी जुन्या माणसांना सोबत घेऊन पण नव्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचा विचार आपण मांडला पाहिजे. हा विचार जो महाराष्ट्र कारणाचा आहे, मराठी धर्माचा आहे, हा विचार अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जावा हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाची मला ही गोष्ट वाटते की कार्यकर्ते निर्माण होणं, विचार करणाऱ्या लोकांच्या फौजा निर्माण होणं आणि या सगळ्या चळवळी होणं, त्याचं NGOकरण झालं की त्याचा बाजार उठणार आहे.